और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। सायबर फ्रॉड झाला ॲक्च्युली माझे ओळखीचे म्हणजे माझे वडील आहेत, त्यांचे मित्र जे आहेत त्यांची मुलगी चांदनी सिंग हा RBL बँकमध्ये जॉबला आहे। ती मला बोलली होती तिला टार्गेट असतं बँकाचा, ते टार्गेट पूर्ण करायला म्हणजे अकाउंट ओपन करायला ती मला बोलली। मी नाही तिला अकाउंट ओपन करून पण दिला आणि तिने सगळं ॲक्सेस तिच्याकडेच ठेवलं तिच्या, आणि त्याच्यामध्ये काय ट्रान्झॅक्शन केलं आहे काय केलं त्याबद्दल मला काहीच माहीत नाही। आणि जेव्हा हे मला कळलं 3 डिसेंबर 2025ला तेव्हा मी पोलिसांना हे सगळं गोष्ट सांगितलं, पण पोलिसांनी त्यांना पकडलं पण रात्री 11:30 पर्यंत सोडून दिलं। त्यानंतर काय झालं मला काहीच माहीत नाही आणि नुसतं मला फिरवतात रामनगर पोलीस स्टेशन टू तिलकनगर पोलीस स्टेशनमध्ये, तिकडून इथे पाठवतात। मी CP सरांना पण भेटली, ॲडिशनल CP सरांना, DCP सरांनाही अर्ज दिला आहे, काहीच झालं नाही। मग अविनाश दादाशी मी भेटली, त्या मला खूप सपोर्ट करतात की आम्ही आहोत, जर काहीच नाही झालं तर आम्ही अनशनला बसू। आता त्याच्यामध्ये किती चे ट्रान्झॅक्शन झालेले होते? एका अकाउंटमध्ये कर्नाटका बँकच्या डोंबिवलीमध्ये त्याच्यामध्ये 2,60,00,000चं ट्रान्झॅक्शन झालं आहे, दुसऱ्या अकाउंटमध्ये 10,00,000चं काहीतरी झालं आहे। अजून माझा अकाउंट कुठे ओपन केलं असेल त्याबद्दल मला माहीतच नाही। ते तुमचे ओळखीचे होते ते हो, तुम्हाला माझे विचारले होते की ट्रान्झॅक्शन वगैरेचे काही काहीच माहीत नाही, काहीच नाही सांगितलं होतं। फक्त टार्गेट आहे 1-1.5 महिन्यात आम्ही बंद करून देणार असंच बोलले होते। ते तुमच्या ओळखीचे होते का? हो, आमच्या ओळखीची होते। ती मुलगी जी आहे चांदनी सिंग, ती माझे वडील आहे ना त्यांचे मित्र जे आहे त्यांची मुलगी आहे, तिच्या वर्ष 35 आता वय ती मुलगीचं। जॉबला आहे ती। मी स्टुडंट आहे, आता मी कॉलेजमध्ये आहे, बिर्ला कॉलेजमध्ये सध्या मी स्टडी घेते। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।